शिवसेना पक्ष आणि चिन्हावर उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। घटनेच्या 10व्या सूचीनुसार आमदारांना अपात्र करा, ठाकरेंच्या सेनेने ही मागणी केली आहे। विधिमंडळ राजकीय पक्षाचा भाग आहे पण राजकीय पक्ष नाही असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सिब्बल यांनी आज पूर्ण घटनाक्रम देखील सांगितलेला आहे। 39 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा। 10व्या सूचीनुसार या प्रकरणामध्ये काहीही घडलेलं नाही। निवडणूक आयोगाने शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे। पक्षाची घटना योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आयोगाचा नाही। शिंदेंनी भाजपच्या आमदारांसह राज्यपालांची भेट घेऊन सरकार बनवलं। काही मुद्द्यांनुसार पूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे। आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले, नंतर 39 झाले। आपण सरकार स्थापन करतोय हे त्यांना समजलं। शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलंच पाहिजे, ही फूट आहे, मर्जर नाही हे स्पष्ट दिसतं। फुटलेल्या आमदारांकडनं शिंदेंची मुख्य नेता म्हणून निवड, पण हे पद पक्षाच्या घटनेमध्येच नाही। विधिमंडळ राजकीय पक्षाचा भाग, मात्र राजकीय पक्ष नाही। पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही। विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे, ते उमेदवारांना एबी फॉर्म देतात। प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही परिच्छेद 2 आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपले आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले। दावा कोणी करेल, कारण निर्णय घेण्याचा हा अधिकार हा संपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा खंडपीठाचा आहे। त्यामुळे कोणी दावा करू शकत नाही आहे। त्यामुळे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आता अपमान होईल आणि त्यामुळे हा आता युक्तिवाद चालू आहे। आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही प्रक्रिया केलेल्या आहेत आणि जी काही प्रोसिजर केलेली आहे ती घटनेला अनुसरून केलेली आहे आणि कायद्याला अनुसरून केलेली आहे। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे। विश्वास असणं हा महत्त्वाचा आहे। दावा हा कोणीच करू शकत नाही। दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू। संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमधून नागपूर जेलमध्ये पाठवा, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। दरम्यान आरोपी कराडला बीड जेलमध्ये सुविधा मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये सुविधा मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केला। धनंजय देशमुखांनी या संदर्भात लिहिलेल्या पत्राचा हवाला देत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे कराडला बीड जेलमधून हलवून नागपूर जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली। कराडच्या सेलचे सीसीटीव्ही फुटेज, भेटीचे तपशील, रजिस्टर जप्त करून त्याची चौकशी करा अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे। जेलमध्ये जे अधिकारी, कर्मचारी आरोपीला मदत करतात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे। धनंजय देशमुखांनी या संदर्भात काही आरोप केले आहेत। कराडला जेलमध्ये इतर कैद्यांचे मोबाईल सिम कार्ड वापरण्यास दिले जातात। हे सिम कार्ड वकिलांचेही असतात, धनंजय देशमुखांचा आरोप। कराडला जेल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुपारी बसायला दिलं जातं। 9 नंबरच्या फोन बूथ जवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप। जेलमध्ये बसून वाल्मिक कराड बीडमध्ये इतर आरोपींमार्फत दहशत पसरवत असल्याचा आरोप। दरम्यान याच प्रकरणासंदर्भात काही दिवसांआधी खासदार बजरंग सोनवणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती। सुनेत्रा पवारांच्या बीडमधील पत्रकार परिषदेमध्ये बोलणं हे धनंजय मुंडे यांना चांगलंच महागात पडले। मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलणं योग्य नाही असं म्हणत सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंनाच सुनावलंय। सुनेत्रा पवारांच्या बीडमधील पत्रकार परिषदेत मध्ये बोलणं धनंजय मुंडेंना चांगलंच महागात पडलंय। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरेंनी आज धनंजय मुंडेंना कडक शब्दात सुनावलंय। बीडमधल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न विचारला।
पण धनंजय मुंडेंनी त्या पत्रकाराला रोखलं. इतकंच नाही तर पत्रकाराला हातानं इशाराही केला. त्यावरून आज राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना स्पष्ट शब्दात सुनावलंय. पत्रकार परिषदेची मुख्य महनीय व्यक्ती जी असते अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटतं. एक संकेत नक्कीच आहे, ज्या वेळेला मुख्य व्यक्ती संबोधित असते पत्रकारांशी, त्याला बाजूला बसणारी कुणी व्यक्ती तर तो समाज त्यांच्याशी असतो, एवढं भान आम्ही प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे. हे संकेत दोन्ही बाजूनी आहेत आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील. दरम्यान या घटनेनंतर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केली होती. यावरून धनंजय मुंडेंनी आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं म्हणत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे यांनीही उत्तर दिलंय. पण ह्या गोष्टी सहनशक्तीच्या बाहेर आहेत. किती दिवस सहन करावं? अरे आज 350 दिवस झालं मीडिया तुम्ही ट्रायल करताय, मला एकट्यालाच टार्गेट करताय, खाली नेतेही माझ्यावरच टार्गेट करतायत. अरे माझी काय भीती आहे? मी इत्तू साम आहे, इत्तू साम आहे, क्या आहे मेरा? पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे. ज्या उपमुख्यमंत्री आहे एक शब्द देखील बोलत नाही आहेत. तुम्ही कर्म केलं म्हणून टार्गेट आहे. लोक दुसऱ्यांना काय नाही टार्गेट करत, तुम्हालाच का करतात? काय दुसरे नाही का? मग पंकजा मुंडे नाही का तिथे? पंकजा मुंडेला का नाही टार्गेट करत लोक? दुसरे लोक नाही का तिथे आणखी? त्याच्यामुळे तुमचं कर्म जसं आहे म्हणून तुमचं टार्गेट तुम्हाला केलं जातं आणि ते काही लोक सोडणार नाही. काँग्रेसने सुनेत्रा पवारांबद्दल गुंगी गुडिया असं ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गंभीर इशारा दिलाय. माफी मागा, अन्यथा गाडी आणि तोंड एकाच वेळी फुटेल असा इशारा राष्ट्रवादीच्या शेळकेंनी हर्षवर्धन सपकाळ यांना दिलाय. काँग्रेसनं सुनेत्रा पवारांबद्दल गुंगी गुडिया असं ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता गंभीर इशारा दिला. 24 तासांमध्ये माफी मागा, अन्यथा गाडी फोडू, तोंड फोडू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुनील शेळके आणि संजय काकडेंकडून देण्यात आलाय. आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातून जर काँग्रेसच्या नेत्यांना जायचं असेल तर त्यांनी सुमित्रा वहिनींची पहिली जाहीर माफी मागितली पाहिजे, अन्यथा गाड्या आणि तोंड एका टायमाला फुटतील. आम्हाला आता आम्ही 24 तास पत्र मी काल पाठवले रात्री 10 वाजता. 24 तास आम्ही वाट पाहणार आहे. त्याच्यावरती अधिवेशन असते, कारणाने पवारसाहेब आणि राहुल गांधी सभागृहात असतील. 24 तासानंतर त्याची ॲक्शन घेतली जाईल ना. जिथे दोघं असतील तिथं आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना बरोबर सरळ करतील. तर कालपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेस विरोधात निषेध आंदोलन सुरू केले. आज सकाळपासून राज्यात विविध ठिकाणी राष्ट्रवादीकडून आंदोलन केलं जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी याच मुद्द्यावरून शरद पवारांना लक्ष्य केलंय. जे काँग्रेस महिलांना सक्षमीकरण म्हणून संबोधतं, जी राष्ट्रवादी आज शरद पवार गट की जे महिलांना 50% आरक्षण दिलं असं जाहीर करतो, त्यांनी दिलेलं होतं. त्यांनी पवार साहेबांना महिलांबद्दल जो आदर होता तो आदर कुठे गेलाय? त्यातली त्यात त्यांची स्वतःची सुनेबद्दलचा आदर कुठे गेला हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. आता संजय काकडेंनी काय स्टेटमेंट करावं, त्यांनी काय प्रेम दाखवावं, काय नाही करावं, तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी पवारसाहेबांना उपदेश देण्याऐवजी पवारसाहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे. मगाशी तटकरे म्हणाले त्याप्रमाणे जर त्यांना त्या ठिकाणी सूचना केली तर मला बरं वाटेल. त्यामुळे पवारसाहेबांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे संजय काकडेंनी आवाहन करू नये. सत्ताधारी नेत्यांनी टीका केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याला तटकरेंनीही उत्तर दिलंय. ज्या काही प्रकरण आहेत त्याच्यातलं चुकीचं जे आहे ते चूक आहे, गुंडेगर्द आली तेही चुकीचं आहे. इतवतच स्त्री दाक्षिण्य हे आमच्यासाठी सर्वतोपरी आहे आणि एका प्रसंगाच्या अनुषंगानं केलेली टिप्पणीला व्यक्तिगत घेऊन तिचा विपर्यास करू नये अशा प्रकारचं देखील एक ट्विट जे खेदाच्या संदर्भात होतं हे कालच काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे देण्यात आलेलं आहे. पैशान दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण आहे.
काल संध्याकाळी रात्री उशिरा ट्विट केलं, काल त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दलच्या तीव्र संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधामध्ये उतरत आहेत. त्याच्यामुळे कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेला सुद्धा सपकाळांनी उत्तर दिलंय. मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे. यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. मूळ हा शब्द कुठून आला, हा कोणी उच्चारला होता, त्याचा ऐतिहासिक संदर्भ काय, आणि तो ऐतिहासिक संदर्भ असताना तो आमच्या नेत्यांच्या अनुषंगाने वापरला होता. आमच्या नेत्यांशी वापरलेला संदर्भ जर आम्ही पुन्हा देत आहोत. जी मुख्यमंत्री च्या पदावर बसलेल्या माणसाला जी काँग्रेसची जी भीती वाटते, त्यातून ते कुठेतरी अनुलेखासारखे तर कुठेतरी आम्हालाही ते डोस पाजण्याचा एक केविलवाना प्रयत्न करत असतात. याच मुद्द्यावरून राऊतांनीही शिंदे फडणवीसांवर टीका केली, तर त्यांना भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय. आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्याला गुंगा गुड्डा म्हटलं असतं. आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एका महिलेचा अपमान होत असताना तुम्ही अशा पद्धतीनं काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून तुमच्या वक्तव्याचं समर्थन तुम्ही केलंय, त्याबद्दल तुम्हाला खरं तर खेद वाटायला पाहिजे. त्याच भावनेचा उल्लेख केला तर तुम्हाला गुंगा नाही तर ढोंगी गुड्डा असा उल्लेख तुमचा करावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची 2 दिवसांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीमध्ये E20 इथेनॉल आणि बेरोजगारीवर चर्चा केली जाते. सीजेपी प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार असल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची 2 दिवसांची बैठक सुरू झाली आहे. पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक असली तरी अभिजित दिपकेंनी E20 इथेनॉल तसंच बेरोजगारीच्या मुद्द्यावर बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं म्हटलं. सीजेपीवर झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी न होण्याचे आरोप होत आहेत. मात्र या आंदोलनामध्ये सीजेपी सामील होणार असल्याचं अभिजित दिपकेंनी म्हटलंय. सीजेपी राजकीय पक्ष काढणार नसून सरकार विरोधामध्ये प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार असं दिपकेंनी म्हटलं. और कहीं ना कहीं इन इंस्टीट्यूशंस को वापस से न्यूट्रलिटी वापस लाने के लिए एक पब्लिक मूवमेंट की जरूरत है, एक पब्लिक प्रेशर की जरूरत है. सुबह एमएलए एमपी वो एक पार्टी का चुनते हैं, शाम तक वो किसी और पार्टी में होता है. अपना जितना भी पार्टी है उसको तोड़ा जाता है, उसके अगेंस्ट एक साथ आए और ये गुस्सा दिखाया लोगों ने कि अब जो है इंडिया में एक पब्लिक मूवमेंट चलेगी, एक सोशल मूवमेंट चलेगी. फॉर नाउ द सीजेपी विल बी अ प्रेशर ग्रुप बिकॉज इंडिया व्हाट इंडिया नीड्स एक्झॅक्टली राइट नाउ इज अ प्रेशर ग्रुप. E20चा जो मुद्दा आहे खूप सध्या हे तो हिटेड मुद्दा आहे, त्याच्यावरही आम्ही चर्चा करणार आहे. आणि त्याच्यासोबतच बेरोजगारी आणि देशाची जी एक देश जो आपला आर्थिक संकटात पडलेला आहे सध्या, पण त्यावर सरकार काही बोलायला तयार नाही आहे. या सगळ्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू आणि याच्यावर आम्हाला काय करता येईल तेही आम्ही डिस्कस करू. नाही आम्ही त्यांच्याशी बोललोय, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो. डेफिनेटली वी विल गो टू झारखंड अँड वी स्टँड विथ द स्टुडंट्स हु आर प्रोटेस्टिंग देअर अँड वी सपोर्ट देअर एव्हरी डिमांड. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचं सूत्रांकडनं कळतं. एकनाथ शिंदेंनी काही मंत्र्यांना सुनावल्याची सूत्रांची माहिती देखील आहे. जनतेची कामं करा, मतदारसंघामध्ये पक्षवाढीवर लक्ष द्या, अशा शिंदेंनी सूचना केल्याचं सूत्रांकडनं कळतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच पक्षातील 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनतेची कामं मंत्री करत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती आहे. दर आठवड्याला शिंदे पक्षातील मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतात. यावेळी ते मंत्र्यांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड पाहतात. आढावा बैठकीदरम्यान शिंदेंनी काही मंत्र्यांना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्र्यांच्या कामावर शिंदेंची नाराजी. सूत्रांच्या माहितीनुसार 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर शिंदे नाराज. काही मंत्र्यांना सुनावलं. जनतेची कामं करा, पक्षवाढीवर लक्ष द्या, शिंदेंच्या सूचना. बैठकीत जनतेची कामं मंत्री करत नसल्याची खंत व्यक्त.
जर लक्ष दिलं नाही तर खांदेपालट अटळ या भाषेत शिंदेंनी सुनावलं. आपण सेवक आहोत मालक नाही, शिंदेंनी नगरसेवकांना हा कानमंत्र दिलाय. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर 7/12 आपल्या नावावर होत नाही असे कानही शिंदेंनी टोचले. मालक बनाल तर पुढील निवडणुकीत 9-2-11 हॉल असं देखील शिंदेंनी म्हटलंय. विधानसभेमध्ये मी शेवटच्या बाकावर बसायचो, आता पहिल्या बाकावर आहे असं देखील शिंदेंनी म्हटलंय. कि देखिए, जब अन्याय होता है, चाहे किसी और पे भी अन्याय होता है, एज अ सिटीजन हमारी जिम्मेदारी है कि उस व्यक्ति को हम प्रोटेक्ट करें, उसकी रक्षा करें. और ये मुझे कॉन्स्टिट्यूशनल वैल्यू लगती है, नेशनलिस्ट वैल्यू लगती है. आई एम वेरी प्राउड ऑफ all of you. I am very proud of every single young person who has done this. You have done nothing wrong. And the question of accepting your apology does not arise. You do not have to apologize to anybody. You have not done anything wrong. I'd like to say 2 words in English. We had a freewheeling conversation with some of the young protesters. They mentioned to me how they were assaulted, beaten, threatened. I'm very proud of them. I'm very proud of what they have done, what thousands of young Indians like them have done. They have defended the Constitution. They have protected the idea of India. They have protected India's future. Complaining about the education system, which is a flawed system, a collapsing system, a useless system, is not a crime. If anything, the system needs to be changed. It needs to be corrected. And that is all they were asking for. They were not doing violence. They were not being aggressive. They were not being nasty. They were beaten. They were assaulted. They are threatened. Accepting their apology, forcing them first, sending gundas to their house. महिलाओं के घर में गुंडा भेजने के बाद फोर्सिबली उनसे अपॉलॉजी, 15 साल की बच्ची से अपॉलॉजी लेना और फिर उस अपॉलॉजी को एक्सेप्ट करना, एक्सेप्टिंग दैट अपॉलॉजी इज कंप्लीट नॉनसेंस. वी डू नॉट एक्सेप्ट इट. We want a education system that works. We want exam leaks to stop. And we want the future of this country, who is them, to be respected and protected. So, would you like to say a word? हेलो एवरीवन, मेरा नाम है रिया अहीर. मैं वो लड़की हूँ जो मुंबई पुलिस के सामने आ गई थी. यू गाइस से कि ये वो लड़की है जो वायरल हो गई है, जिन्होंने मुंबई पुलिस को रोका था. बट मैं मीडिया से ये कहना चाहूंगी, मैं वो लड़की हूँ जिन्होंने 20 बच्चों को अनलॉफुली डिटेन होने से रोका था. प्लीज चेंज योर नैरेटिव, चेंज योर पर्सपेक्टिव. पर जो भी मैंने किया उसकी वजह से मुझे बहुत हरास किया जा रहा है. ट्रोलिंग नहीं बोलूंगी मैं, क्योंकि ये ट्रोलिंग नहीं है, ये क्राइम है. और सिर्फ यही नहीं, जनता ही नहीं बल्कि पार्टी वर्कर्स भी अभी अपने फेसबुक पर पोस्ट लगा रहे हैं, मेरे बारे में गलत बोल रहे हैं कि मैं जो कुछ भी कर रही हूँ 140 रुपीज में अपनी बॉडी बेच रही हूँ. सर, आप खुद ही सोचिए उनके दिमाग में ऐसा कितनी गंदगी भरी रहेगी कि वो ये बोल रहे हैं. 27 को मैंने क्राइम रजिस्टर करवाया था. आज 5 तारीख है, मेरे हाथ में अभी तक FIR नहीं आया है. ना ये बेटियों को पढ़ने दे रहे हैं, ना ये बेटियों को बचने दे रहे हैं. मैं बस आपसे इतना कहना चाहूंगी कि एज मीडिया हमारी सबकी रिस्पॉन्सिबिलिटी होती है कि जिन बच्चों के लिए मैं खड़ी थी अब वो मेरे लिए खड़े हैं. एज अ सिटीजन हमारी भी रिस्पॉन्सिबिलिटी है कि एक दूसरे के लिए हम खड़े रहें. थैंक यू. एक सेकंड. हेलो, इनके बारे में मैं कहना चाहता हूँ. इनको पैलेट गन इंजरी हुई थी. ये थोड़ा आपको बताएंगे कि कहा जा रहा है कि पैलेट गन यूज नहीं की गई. ये आपको थोड़ा बताएंगे. मेरा नाम नूतन टोप्पो है और मैं झारखंड से बिलोंग करती हूँ. और प्लेट गन मैं अपने आंखों से देखी थी कि हमारे साइड वो गन पॉइंट किया हुआ था और जैसे ही मैं मुड़ती हूँ ऐसे पीछे से मुझे गन फायर किया गया. और मुझे पता, अच्छी तरह से पता है, मुझे गन से ही फायर में लगी है, प्लेट गन से ही लगी है. बस मुझे ये पता है. पर जब देश में जंतर मंतर में 20 तारीख और जब अन्याय के खिलाफ हमें खड़ा होने का मौका मिले, हम खड़ा होंगे जरूर. मैं फरहानाज उत्तर प्रदेश से आई हूँ. मैं एज अ ग्रेजुएशन स्टूडेंट हूँ. लेकिन हम जब 20 तारीख को जंतर मंतर पे एकदम पीसफुल होके प्रोटेस्ट कर रहे थे, ये पुलिस के गुंडे बहुत बुरी तरीके से हमको मारे. इतने बुरा इंजर्ड करने के बाद में
ये लोग हम लोगों पे ये बोलते हैं कि अगर आप कार्रवाई करोगे तो हम लोग भी डायरेक्ट कार्रवाई करेंगे। देन उसके बाद भी जब इनसे ये नहीं बना तो ये लोग कहने लगे, ये पुलिस का कहना था कि इनका नाम, क्योंकि मुसलमान नाम से इन लोगों ने जज किया कि मैं फरानाज, पहले इन्होंने मुझे मारने के बाद बस में बिठाया, 3 घंटे तक लिटरली रखे और फिर उसके बाद बोलते हैं कि नाम क्या, मैंने कहा फरानाज। इनकी लिस्ट अलग बनाई जाएगी क्योंकि ये लोग देशद्रोही हैं। तो सर अगर हम लोग शांति से प्रोटेस्ट कर रहे हैं, क्या हम देशद्रोही हैं? क्योंकि हम लोग नॉर्मल लगा रहे थे वंदे भारत और भारत माता की जय, उसके बावजूद भी हम लोग को मारने के बाद देशद्रोही बोलते। तो ये इन्होंने हमारे साथ किया। उसके साथ साथ सोशल मीडिया पे लगातार आ रहा है कि अरे ये लोग सिर्फ देशद्रोही पना करने गए थे। तो मेरा यही कहना है कि अगर आप लोग इस तरीके से करते रहोगे, लेकिन हम लोग बाज नहीं आएंगे, हम हक के लिए, अपने देश के लिए हमेशा खड़े रहेंगे। जय हिंद, जय भारत। मेरा नाम भरत बानाइत है, मैं नागपुर से आया था जो जंतर मंतर के लिए प्रोटेस्ट किया था। उस प्रोटेस्ट में मैं 20 जून से था, पर 20 जुलाई को हुआ वाकया, तो हमने धर्मेंद्र प्रधान के लिए जो इस्तीफा मांगा था, उस इस्तीफे के लिए इन्होंने इतना अत्याचार किया, इतनी बर्बरता की शायद हमने अमित शाह का इस्तीफा मांग लिया होता तो इन्होंने हम पे सीधा गोलियां चला दी होती, बॉर्डर बना दिया होता जंतर मंतर को। मुझे इस तरीके से लगता है क्योंकि हमने जो सहा है, मैंने खुद कईयों बच्चों को एम्बुलेंस में डाला जो ब्लीडिंग हो रही थी, उनसे ब्लीडिंग हो रही थी, मैंने उनको डाला तो सामने जाके उनको रोका गया था। उनको रोकने के बाद उनको फिर जिनके सर पे लगी थी उनके पैर तोड़े गए और जिनके पैर टूटे थे उनके सर फोड़े गए, हाथ तोड़े गए। मतलब इस तरीके का वाकया हमने देखा और अभी तक जिंदगी में मैंने ये ऐसा दिन कभी मैंने अपने जिंदगी में नहीं देखा और ये मेरे जिंदगी का ब्लैक डे था और ये जिंदगी में किसी के नहीं आना चाहिए। इसलिए सबने एक साथ सब खड़े हुए और जैसे मुझे मारा गया तो लोग मुझे देख के आए, पर अभी हमें लगता है कि उस दिन अगर हम रुकते नहीं जंतर मंतर पे तो ये लोकतंत्र का आखिरी दिन होता। यही मैं कहना चाहता हूँ। धन्यवाद। हाय एवरीवन, मेरा नाम मुस्कान है। मैं ज़्यादा कुछ नहीं बोलूँगी, मैं बस इतना बताऊँगी दैट आई वाज वन ऑफ द पीसफुल प्रोटेस्टर्स एट दिल्ली जंतर मंतर। मेरा सवाल बस ये है कि जब मैं शांति से चल रही थी तो पुलिस ने मुझे मारा क्यों? आरएएफ ऑफिसर्स ने मेरे ऊपर लाठी क्यों बजाई? और जब ये साफ साफ रूल है कि आप थाई के ऊपर नहीं मार सकते हो और एक मेल ऑफिसर किसी लड़की को नहीं मार सकता, तो एक मेल आरएएफ ऑफिसर ने व्हाई डिड ही ट्राई टू जैब अ बेटन इनटू माय बटक्स? मेरा बस इतना सा सवाल है। और अगर इसके लिए जिसको भी उसने ऑर्डर दिया था अगर वो आके मुझसे माफी मांग ले तो मुझे भी बहुत खुशी मिल जाएगी। एंड सेकेंडली, क्योंकि मैंने बोला कि मेरा नाम मुस्कान है, मैं एडिशनली ये भी ऐड करना चाहूंगी कि सर ने मेरी शर्मा है और ये मैं इसीलिए बता रही हूँ क्योंकि आजकल हर कोई मान के बैठा है कि मैं मुस्लिम हूँ और इसीलिए मुझे और ज्यादा गालियां मिल रही हैं। एंड दैट डज नॉट टेल एनीथिंग अबाउट मी बट दैट टेल्स अ लॉट अबाउट द नैरेटिव जो इस कंट्री में अभी सेट हो रहा है कि अगर इसने सरकार के खिलाफ बोल दिया तो ये तो मुस्लिम है, और जैसे ही आप किसी को मुस्लिम बना देते हो समहाउ वो अपने आप ही एंटी नेशनल कैसे बन रहा है। तो हम इस नैरेटिव को बहुत ज्यादा आजकल फॉलो कर रहे हैं और ये जितनी भी ट्रोलिंग आजकल हो रही है इंटरनेट पे, जितना भी हरासमेंट हम लोग फेस कर रहे हैं, ये इस कंट्री का नैरेटिव बताता है बहुत साफ साफ। थैंक्स। आप सब लोगों से सवाल है कि आप कह रहे हो इंटिमिडेट किया जा रहा है, आप कह रहे हो डराया जा रहा है, आपके ऊपर एक्शन हो रहा है, इवन देन यू आर स्टैंडिंग हियर, व्हाट मेक्स यू स्टैंडिंग हियर? No, but I want to say something else. Yeah. Which is even more powerful. Yes. That there are young people who are standing here in front of India's press. But Amit Shah and the Prime Minister don't have the courage to stand here. अगर ये बाहर जाएगा उसके बाद हमें रोज और गालियां पड़ने वाली हैं। What makes you standing here? They are क्योंकि Indian. कल को मेरे साथ गलत होगा, मेरे साथ कोई आके खड़ा नहीं होगा अगर आज मैं दूसरों के लिए आवाज नहीं उठाऊंगी। और ये ऐसी कंट्री, टू बी वेरी ऑनेस्ट, जिन लोगों को मेरी सुरक्षा करनी चाहिए उस दिन मैं उन्हीं लोगों से पिट रही हूँ। सो एज अ वुमन ऑफ दिस कंट्री, प्लीज टेल मी वेयर एम आई सपोज टू गो टू फॉर माई प्रोटेक्शन। मुझे बस आप इतना बता दीजिए। Just 1 second. One second. मेरा बस एक सवाल है जो भी ये देख रहा है उनसे, क्या जस्टिस आपको सिर्फ तभी मिल सकता है जब आप कोई कॉन्स्टिट्यूशनल वर्कर हो, या आर्टिकल 14 के हिसाब से जस्टिस सबके लिए इक्वल है? ये मेरा सवाल है। So no, last thing I want to say. 1 second. We're not taking any more questions. Last thing I want to say is that for them to come here, जो आपने बोला, it is an act of courage. It is not easy for them to come here.
they are facing harassment, they are facing violence, they are facing torture, and I'm very proud that they have the courage to speak so eloquently, so beautifully about what they're feeling. And these are exactly the type of youngsters that this country needs. There's thousands and thousands of them, and I'm extremely proud of what they have done. Final thing, the person who is responsible for this violence, the person who has had the pellet gun fire into this young lady, the person who's had the pellet gun fire into that young man I brought here, the person who has turned the police force against this young lady who's asking for their protection is Mr. Amit Shah, is the Home Minister of India. He does not have the decency to come to Parliament. He does not have the decency or the courage to comment on what has happened. And there's only two possibilities. One, he did not know that this violence was being carried out on the children, in which case he's incompetent. And two, that he ordered the shooting of the pellet gun, he ordered the violence on these children, on these youngsters, which means he's culpable. Either way, he is responsible. Thank you very much, and thank you very much for coming. All the best. Thank you. Give it to शहांमध्ये संसदेत येऊन बोलण्याची हिंमत नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. तर आंदोलक विद्यार्थ्यांसोबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सामोरे गेले राहुल गांधी. विद्यार्थ्यांनी हिंसा केली नाही तरीही लाठीचार्ज करण्यात आला. तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप दिला जातोय. डी.वाय. पाटील यांच्यावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. माजी राज्यपाल आणि पद्मश्री डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप दिला जातोय. त्यांच्यावर शासकीय इतमामात कोल्हापूरमध्ये पॅव्हेलियन मैदानावर हे अंत्यसंस्कार होत आहेत. डी.वाय. पाटील यांनी वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डी.वाय. पाटील यांचं शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातलं काम याबद्दल कालच सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांच्या कामांना उजाळा दिला होता.